चिंता करायची नाही. तो राजाचा रंग काय करील, रंगाचा राजा करील. त्याच्या काय मनात आलं, निमा महाराष्ट्र पुरा खाली घातला. आपल्याला टाकून प्यायला पाणी नाही. देव कोणत्या आपल्या 2 गावातल्या माणसाच्या विहिरीला फुटभर पाणी आलं यंदा नाही. या ना मान ते म्हणत्या वाचवा रे वाचवा. हा म्हणतो येऊ द्या रे येऊ द्या. राजा दुखिया प्रजा अजून परत नीट आहे का. राजाचा रंग काय करील, रंगाचा राजाही करील. त्यामुळे आपण चिंता करायची काही कारण नाही. मिटला अभंगातला दुसरा मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतलेली गवळण तुकोबरायांची कडवे 4 पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता अजिबात करायची नाही. आणि तिसरा मुद्दा कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. हा इतकी नालायक सवय लागली लोकांना, इतकी नालायक. आम्यावर जीव काढायचा आणि ह्या बदिरांनी सरळ उठायचं येड्या बाबडीचा असं एकट्याची गेम चालून द्यायचं. डोक्याला खुराक नाही. पार महाराज माणसाच्या माणसं संपली आहे मोबाईलमुळं. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, मोबाईल ही गरज नाही. काय गरज आहे मोबाईल, मोबाईलची काय गरज काय. अहो जेव्हा काही नव्हतं तेव्हा आम्ही लहान असताना एक पत्र असायचं, आंतरदिशी एक कार्ड एक, आणि लय मोठं लिहायचं असलं तर पाकिट. 3 प्रकारची पत्र असायची. पोस्ट कार्ड म्हणजे फक्त कोणी मिळालं बिलं तर पोस्ट कार्ड, जर पैसे बिशे मागायचे असतील तर आंतरदिशी कार्ड, आणि लफडं लुपडं असेल तर पाकिट. असे 3 पाकिट. पोस्टमन जर आला तर आम्ही लहान असताना शाळेत राहायचं, पोस्टमन जर आला ना हा की पोरं त्याच्या माग आमचं आहे का. पण निरोप करायचाच ना, म्हणजे परत निघाय का. मोबाईलची गरज नाही. 1 विक्षेप ना करू. मोबाईलची गरज नाही. 1 मोबाईलची आवडही नाही. 2 मोबाईल हे व्यसन आहे, नशा आहे ती. जर 15-20 मिनिटं मिळालं नाही ना मोबाईल, माणसं दगड चाचपाडी त्या दिसत. मग गोल दगडच कानाला लावला त्यानं. मोबाईल आला आणि आईनं दूध बाटलीत भरलं, बाटलीत त्याला बुच लावलं लहान पोराला पाजायला, आणि ती मोबाईल आला तेवढ्यात कानाला लावलं. कुत्रं आलं, तिनं अख्खं दूध पिल्लाच्या तोंडात घातलं. पोर तसंच पाहत राहिलं. ते कुत्रं फुगलं पोर त्याच्या पाहत राहिलं. ते माझं काय झालं. एक मोबाईल गरज नाही, मोबाईल आवड नाही, मोबाईल व्यसन आहे. आणि मोबाईल वापरणाऱ्यांना 8 रोग आहेत, सांगून ठेवतो. 1 लिहूनच ठेवा. पार डॉक्टर बिक्टर कुणी असलं तर शास्त्राला मान्य करावं लागेल तर तुम्हाला काय. मोबाईल वापरणाऱ्यांना 8 रोग आहेत. 1 संवाद संपला, बोलणं बंद झालं मोबाईल. आणि पाया पडून सांगतो, घरघर मातीच्या चुली. कुणावरही संकट आहेत, कुणापाशी बोलत जा, म्हणजे ते दुःख हलकं होतं. आतल्या आत ठेवत नका जाऊ, नका नका ते बोलत जा. महिला मंडळ घरामध्ये थोडा त्रास आहे, आता घरघर मातीच्या चुली. थोड्या प्रत्येकाच्या घरात थोडंफार दुखणं आहे, ते कुणापाशी तरी बोलत जा. आत ठेवू नका. माणसाने दुःख आतमध्ये ठेवून 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 आत्महत्यासारख्या गोष्टीपर्यंत लोक गेली. आत्महत्या करणं हे शहाण्या माणसाचं लक्षण नाहीच. फाशी घेणं, औषध घेणं, विहिरीत उडी टाकणं, ही माणसं शहाणी नाहीच. आणि अशी जी माणसं मारतात ती जाळू सुद्धा नाही. खाऊ द्या ना वड्याला, तसं भंगाराचे ते महाराज. अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बिडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, तर गावातला माणूस जिवंत का राहू शकत. का शकत. बरं तुम्ही विचारच केला, काय विचार करायचं काम आहे. का आत्महत्या करायची, का नवरा बायकोने काय, का बाईनं विहिरीत उडी टाकायची, काय असं सासरू असे तुम्हाला, काय काय सासरू असे. आता खरं बोललं तर झोंबातो लोकांना सासरू हा शब्द सुद्धा राहिला नाही. आता काय सासरू असे तुम्हाला. अरे 15 वर्षापूर्वीमध्ये एखाद्याने कोलेवाडीत मुलगी दिली आणि तिचा बाप जर तिला भेटायला आला महाराज, तर मुलाच्या घरातली माणसं त्या मुलीच्या बापाशी बोलत नव्हती. चहा मिळत नव्हता, चहा. त्यानं मुलीच्या चेहऱ्याकडे पाहायचं, खाली मान घालायची. आणि कुठे भेटायचं माहिती आहे का मुलीला, घास कापताना, शेण भरताना, गहू खुरपताना.
त्या मुलीनं 2 मिनिटं बापाशी बोलायचं. बापानं कोपरीच्या खिशात हात घालायचा. बिचारा का असायचं तरी काय, 5 रुपयाची नोट काढायची आणि मुलीच्या हातात द्यायची. पण गळ्यातलं उपारणं डोळ्याला लावायचं का, काय माझ्या मुलीचे हाल आहेत. रस्त्यानं जायचं आणि एकटा बाबळी खाली बसायचा आणि 15 मिनिटं बाप रडायचा. अहो माझ्या मुलीचं दुःख मी तिच्या आईला तर सांगू शकत नाही. आज काय, अरे आज त्या बापाला चहा मिळत नव्हता. आज ज्याच्या घरात तुम्ही राहते त्याच्या बापाला चहा नाही. तो आता सकाळीच हॉटेल पुढं राम राम चहा घेता का, देवा द्या. लोकांचा चहा पेतो म्हणतो आपल्या थोरल्या पोरांना JCB घेतला का, आला तुला खड्डा घ्यायला घेतला का, तुझ्या चहाला पैसा. चहा लोकांची पेतो. काय चाललंय, काय नाही, थोरल्यानं आणलाय JCB, धाकटा घेतोय पंप, चांगलंय आपलं. चहा घेता थोडा, थोडाच द्या आता, लय नको. लाज वाटते का प्यायला तो लोकांना.